चला तर आज एका खास बौद्ध बोधकथेबद्दल बोलूया. ही आहे सुजाता जातकाची कथा. आता जातक म्हणजे काय, तर बुद्धांच्या पूर्वजन्मातल्या गोष्टी. आणि ही कथा आहे एका हट्टी सुनेबद्दल, जी आपल्याला एक खूप मोठी शिकवण देते की आपले शब्द आपलं नशीब कसं ठरवू शकतात. चला तर मग सुरू करूया. कथेची सुरुवातच या शब्दांनी होते: हट्टी, हिंसक, तापट आणि क्रूर. जरा विचार करा, हे वर्णन आहे सुजाता नावाच्या एका स्त्रीचं, जी या कथेची नायिका आहे. यातूनच आपल्याला कल्पना येते की तिचा स्वभाव किती तीव्र असेल आणि घरात काय परिस्थिती असेल. तर ही गोष्ट आहे त्या काळातल्या एका मोठ्या व्यापाऱ्याची, अनाथपिंडिक यांची. त्यांच्या घरात सगळं काही होतं, पण शांती नव्हती. आणि याचं कारण होती त्यांची सून सुजाता. तिच्या येण्याने घरात जणू अशांततेचं वादळच आलं होतं. मग सुजाता नक्की वागायची तरी कशी? तिला तिच्या श्रीमंत माहेरचा प्रचंड अहंकार होता, आणि याच गर्वामुळे ती सासू-सासरे किंवा अगदी स्वतःच्या नवऱ्याचाही आदर करत नसे. तिचं बोलणं नेहमीच कठोर आणि अपमानास्पद. दानधर्मावर तिचा अजिबात विश्वास नव्हता. उलट घरातल्या नोकर-चाकरांवर दिवसरात्र ओरडणं मात्र सुरू असायचं. तिच्या या वागण्याने घरातले सगळेच अक्षरशः हैराण झाले होते. आणि मग एक दिवस असं काहीतरी घडतं, ज्यामुळे सगळं चित्रच पालटणार असतं. भगवान बुद्ध स्वतः त्यांच्या घरी भिक्षेसाठी येतात आणि त्यांना घरातला तो गोंधळ ऐकू येतो. अनाथपिंडिक त्यांना सगळी परिस्थिती सांगतात आणि तेव्हा बुद्ध ठरवतात की ते सुजाताशी बोलतील. आणि इथूनच कथेला एक जबरदस्त वळण मिळतं. भगवान बुद्ध सुजाताला थेट उपदेश देतात. ते तिला सांगतात की जगात 7 प्रकारच्या पत्नी असतात. हो, अगदी बरोबर, 7 प्रकार. बुद्ध एका व्यक्तीला आयुष्यात कशा प्रकारची जोडीदार मिळू शकते याचे 7 वेगवेगळे प्रकार उलगडून सांगतात. आणि हीच शिकवण या कथेचा आत्मा आहे. बुद्धांनी या 7 प्रकारांना 2 गटांमध्ये विभागलं, ज्यांचे परिणाम खूपच वेगळे आहेत. पहिल्या 3 प्रकारच्या पत्नी ज्या नरकात जातात. एक वधका, म्हणजे जी पतीचा द्वेष करते. दुसरी चोरटी, जी पतीची संपत्ती चोरते. आणि तिसरी स्वामिनी, जी जुलमी, आळशी आणि उद्धट असते. याच्या अगदी उलट बाकीच्या 4 प्रकारच्या पत्नी स्वर्गात जातात. माते समान, जी आईसारखी काळजी घेते. बहिणी समान, जी मोठ्या बहिणीसारखा आदर करते. मैत्रिणी समान, जी एका मित्रासारखी सोबत देते. आणि दासी समान, जी शांत आणि सहनशील असते. हे बघा, हे चित्रच सगळं काही सांगून जातं. आपल्या वागणुकीचे परिणाम किती टोकाचे असू शकतात. 3 प्रकारच्या पत्नी नरकाकडे जातात तर 4 प्रकारच्या स्वर्गाकडे. आणि हा फरक पूर्णपणे त्यांच्या वर्तनावर अवलंबून आहे. बुद्धांचे हे शब्द सुजाताच्या मनाला थेट जाऊन भिडले. तिला तिची चूक कळली, तिला पश्चाताप झाला. आणि त्याच क्षणी ती पूर्णपणे बदलली. ती बुद्धांना नमस्कार करून अत्यंत विनम्रपणे म्हणाली, भगवन, आजपासून मी दासी आहे. हा तिच्या आयुष्यातल्या बदलाचा एक खूप मोठा क्षण होता. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही. खरी गोष्ट तर आता सुरू होते. सुजातामध्ये झालेला बदल पाहून बुद्ध आपल्या शिष्यांना एक आश्चर्याची गोष्ट सांगतात. ते म्हणतात, भिक्खूंनो, ही काही पहिली वेळ नाही की मी सुजाताला एकाच उपदेशात सुधारलं आहे. या एका वाक्याने कथेला एक नवीन गूढ वळण मिळतं. आणि मग बुद्ध ती जुनी कथा सांगायला सुरुवात करतात. त्यांच्या एका पूर्वजन्माची कथा. ते सगळ्यांना घेऊन जातात एका वेगळ्याच काळात, जिथे आजच्या कथेतील पात्रांचा पुन्हा एकदा संबंध येणार असतो. या पूर्वजन्मात बोधिसत्व एका न्यायी राजाच्या रूपात जन्माला आले होते. पण गंमत बघा, त्यांची आई, तिचा स्वभाव अगदी सुजातासारखाच होता. अत्यंत तापट, कठोर आणि भांडखोर. म्हणजे इथेही आपल्याला तोच नमुना दिसतो, फक्त नातं वेगळं आहे, आई आणि मुलाचं. आता राजाला आपल्या आईला थेट काही बोलायचं नव्हतं, तिला दुखवायचं नव्हतं. म्हणून त्यांनी एक खूप सुंदर युक्ती वापरली. त्यांनी तिला 2 पक्ष्यांच्या उदाहरणातून एक अप्रत्यक्ष पण खूप प्रभावी शिकवण दिली. राजा आपल्या आईला आधी चाश नावाचा पक्षी दाखवतो, ज्याचा आवाज इतका कर्कश असतो की लोक अक्षरशः कानावर हात ठेवतात. आणि मग तो तिचं लक्ष वेधतो कोकिळेकडे, जिच्या मधुर आवाजासाठी, तिच्या गाण्यासाठी सगळे आसुसलेले असतात. आणि या उदाहरणातून राजा एक खूप साधं पण अत्यंत महत्त्वाचं सत्य सांगतो की कर्कश आवाज कोणालाच आवडत नाही. आपलं बोलणं, आपली वाणी हीच आपली खरी ओळख असते. राजा आपल्या आईला समजावतो की व्यक्ती दिसायला कितीही सुंदर असली तरी कठोर बोलण्यामुळे ती लोकांना आवरत नाही. याउलट एखादी सामान्य दिसणारी व्यक्तीही आपल्या गोड बोलण्यामुळे सगळ्यांना प्रिय होते. म्हणून आपली वाणी नेहमीच सौम्य, विवेकी आणि विनम्र असायला हवी. आता बुद्ध या दोन्ही कथांची गुंफण करतात, वर्तमानाला भूतकाळाशी जोडतात. आणि तो क्षण येतो जेव्हा सगळं रहस्य उलगडतं. तर मग त्या मागच्या जन्मातली ती भांडखोर आई कोण होती
आणि तो न्यायी राजा कोण होता? बुद्ध सांगतात त्या जन्मातली ती कठोर स्वभावाची आई दुसरी तिसरी कोणी नसून याच जन्मातली सुजाता होती. आणि तो न्यायी राजा ज्याने आपल्या आईला इतक्या प्रेमाने वाणीचं महत्त्व समजावलं ते होते स्वतः भगवान बुद्ध. हे कर्म आणि पुनर्जन्माचं एक विलक्षण उदाहरण आहे, नाही का? एकच आत्मा वेगवेगळ्या जन्मांत तीच शिकवण देत आहे. या जातक कथेचा सार हाच आहे. एकच शिकवण जी जन्मोजन्मी दिली गेली. आपले शब्द आणि आपली कृती एक असा नमुना तयार करतात जो आपल्यासोबत पुढच्या जन्मातही प्रवास करतो. आणि शेवटी एक प्रश्न उरतो. एका हट्टी स्त्रीला सुधारण्याची ही प्राचीन कथा आजच्या काळात आपल्या स्वतःच्या शब्दांच्या शक्तीबद्दल काय सांगते? आपल्या बोलण्याने आपण नाती कशी घडवतो किंवा बिघडवतो यावर विचार करायला लावणारी ही कथा आहे.